नमस्कार. कसे आहात सर्व? आय होप तुम्ही सर्व ठीकच असाल. आज परत एकदा मी पुन्हा दुसरा नवीन टॉपिक घेऊन आलो आहे. टॉपिक असं आहे की बिगिनर्ससाठी आहे. स्पेशली अशी माणसं आहेत की ज्यांना वेट गेन करायचं आहे किंवा वेट लॉस करायचं आहे, पण ज्यांना जिम जॉईन नाही करायची. तर मुळात वेट गेन, वेट लॉस किंवा फॅट लॉस किंवा फिटनेस हा एक विषय वेगळा आहे. तो तुम्हाला पूर्ण कॉन्सेप्ट समजून घ्यायला लागेल मित्रांनो. बघा कसं आहे, आज खूप सारे वर्षानंतर तुम्ही स्वतःला आरशात बघता, त्यानंतर तुम्ही विचार करता की मला आता थोडं फिट व्हावं लागेल, फॅट वाढतं आहे किंवा मी खूप बारीक आहे, मला वजन गेन करायचं आहे, वजन वाढवायचं आहे. तर त्यानंतर तुमचं एक कॉन्सेप्ट असतं डोक्यामध्ये की मला फक्त 2-3 महिने आहेत माझ्याकडे, मला 2-3 महिन्यामध्ये चेंजेस आणायचे आहेत शरीरामध्ये, 4-5 महिन्यामध्ये आणायचं आहे. तर लक्षात घ्या, तुमची हे चुकीची समजूत आहे कम्प्लिटली. जे तुम्हाला एक 20-25 वर्ष जमलं नाही, ते पटकन सडनली 3-4 महिन्यात, 2-3 महिन्यात नाही होणार. आणि त्यानंतर पण तुमचं असं असतं डोक्यात प्लॅन की मी जिमला पण नाही जाणार. तर बघा, लक्षात घ्या, प्रॅक्टिसशिवाय तुम्ही परफेक्ट बनणारच नाही आहेत. आणि दुसरा विषय म्हणजे काही लोक आहेत अशी की त्यांना असं बोलायचं असतं नेहमी की अरे बाबा, जे काही मुलं आहेत जिमला जातात त्यांना पण सांगतात की अरे सप्लिमेंट यूज करू नकोस, किंवा ज्या वेळेला तू जिम सोडतोस किंवा सप्लिमेंट बंद करतोस तेव्हा पूर्ण लॉस होतोस. तर बघा मित्रांनो, ह्यावर तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल देतो की तुम्ही कुठलाही स्पोर्ट्स खेळा, चांगला स्पोर्ट्स खेळताय लहानपणापासून, क्रिकेट पकडा. तर काय होतं, तुम्ही जेव्हा स्टार्टिंगला तुम्ही चांगले बॅट्समन आहात, तुमची बॅटिंग चांगली आहे, तुम्हाला तुमचे फ्रेंड क्रिकेट खेळायला कुठे मॅच असेल तर घेऊन जातात किंवा इन्व्हाइट करतात की चल मॅच आहे, तुमचा परफॉर्मन्स चांगला आहे म्हणून तुम्हाला ते घेऊन जातात. काही वर्षानंतर तुम्ही परत जेव्हा क्रिकेट खेळायला जाता किंवा मॅच खेळायला जाता तेव्हा तो ऑब्व्हियसली तुमचा परफॉर्मन्स डल होतो, कारण कसं आहे, तुमची भरपूर वर्षाची प्रॅक्टिस बंद होते. सेम तसंच आहे, तुम्ही कुठल्याही प्रोफेशनमध्ये जा, जर तुमची प्रॅक्टिस नसेल तर तुमचा गेम परफॉर्मन्स चांगला बनवू शकणार नाही, चांगला होणारच नाही. म्हणून तसंच सेम जिमच्या बाबतीत आहे, तब्येतीच्या बाबतीत तसंच आहे. तुम्हाला हे रोज करायचं आहे. असं टार्गेट ठेवून चालणार नाही की मी 20-25 वर्षाचा आता आहे आणि मी 3-4 महिन्यामध्ये पटकन व्यवस्थित माझा शेप रेडी करेन, बॉडी बनवेन आणि नंतर परत सोडून देईन. त्यात काही माणसं ज्यांना जिम पण जॉईन करायची आहे. बघा, जिमला जाऊन तुमच्या शरीराला चांगला आकार, चांगला शेप मिळेल, लक्षात घ्या. त्याबरोबर तुमचे हार्टचे फंक्शन, तुमचे जॉईंट्स, तुमची पूर्ण फिटनेस, फिजिकल फिटनेस सगळं व्यवस्थित बनणार आहे. त्यामुळे तुम्हाला कुठली ना कुठली तरी मी असं नाही म्हणत आहे ॲटलिस्ट जिमला जायलाच लागेल, पण तुम्हाला कुठली ना कुठली तरी ॲक्टिव्हिटी रोज ठेवायलाच लागणार. वॉकिंग असेल, जॉगिंग असेल, रनिंग असेल, स्विमिंग असेल, कुठला तरी स्पोर्ट्स पकडा, ह्या तुम्हाला ॲक्टिव्हिटी रोज करायच्या आहेत. आणि त्याबरोबर मेन रोल आहे डाएट प्लॅन. तुम्हाला सप्लिमेंट नाही घ्यायचं असेल, नो प्रॉब्लेम, तुम्ही तुमचा आहार जो आहे तो परफेक्ट बनवा. आणि मेन म्हणजे हा टॉपिक जो आहे फिटनेसचा, तो लक्षात घ्या. 3-4 हा कुठला खेळ नाही आहे जो 3-4 महिन्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या परफेक्ट बनतील. तर हा खूप सारे कित्येक बॉडी बिल्डर्स आहेत, कितने फिटनेस लवर्स आहेत, खूप त्यांचं टार्गेट 15-15, 20-20 वर्ष, 25-25 वर्ष अजून आहे, त्यांचं टार्गेट कंप्लीट होत नाही आहे. तर हा थोडा स्पोर्ट्स असा आहे ज्याच्यामध्ये खूप मेहनत लागते आणि तुम्हाला सातत्य पण तेवढंच ठेवावं लागेल. डाएट प्लॅन, वर्कआउट, रेस्ट, रिकव्हरी, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर मला असं वाटतं, आय होप तुम्हाला कळलं असेल मला काय समजवायचं आहे ते. तुमचं जे प्लॅन आहे 3-4 महिन्यामध्ये मी बॉडी रेडी करेन, माझा फिटनेस गोल अचीव करेन, तर तसं नाही होणार. तुम्हाला रोजच्या रोज डाएट प्लॅन करायचं आहे, रोजच्या रोज वर्कआउट करायचं आहे, तेवढीच रेस्ट पण असायला पाहिजे. पाण्याचं लिमिट, जेवढं पाणी जास्त प्याल तेवढं तुमच्या शरीरासाठी चांगलं आहे. तर काळजी घ्या,
आणि हा कॉन्सेप्ट विसरा, तो कम्प्लिटली चुकीचा कॉन्सेप्ट आहे तुमचा की 3-4 महिन्यामध्ये मी बॉडी रेडी करेन, 2-3 महिन्यामध्ये मी रेडी होईन. तर त्यावर फोकस करा तुम्ही. जे मी सांगितलं आहे, डाईट प्लॅन, वर्कआउट, कुठली ना कुठली ॲक्टिव्हिटी हे रोज तुम्हाला करायला लागेल. नाहीतर तुम्ही आत्ता जसे आहात तसेच लाईफ टाईम राहणार, त्याच्यामध्ये काहीच चेंजेस होणार नाही आहेत. जर तुम्हाला बदलायचंच असेल तर तुम्ही रेग्युलर जिमला जा, चांगला आहार घ्या, त्यातून तुम्ही बनू शकता व्यवस्थित. तुम्हाला तुमचं जे टार्गेट आहे ते अचीव करू शकता. थँक्यू. धन्यवाद.